and it prevents her from pursuing her goals. Next word is generosity. Explanation: generosity is a willingness to give help or support, especially more than is usual or expected. For example, she is admired for her generosity. Next word is gratitude. Explanation: gratitude is the feeling or quality of being grateful, deep and eternal gratitude. Example: she sent them a present to show or express her gratitude. Next example: take this as a token of my gratitude for all your help. Next word or quality is sympathy. Explanation: sympathy is an expression of understanding and care for someone else's suffering. For example, सिंपती म्हणजे काय? सहानुभूती. एखादा व्यक्ती जर आजारी आहे, एखादा व्यक्ती खूप अडचणीत आहे, एखादा व्यक्ती खूप संकटात आहे, तर त्यावेळेला आपण समोरच्याला काय दाखवतो? सिंपती दाखवतो. पण अनावश्यक ठिकाणी सिंपती नाही दाखवू. योग्य ठिकाणी सिंपती दाखवावी. नाहीतर सिंपतीचा कहर होतो. एखाद्या व्यक्तीला जर काही झालेलंच नाही आणि विनाकारण आपण त्याची सहानुभूती म्हणून लोक भावनिक होतात. एव्हरीवन बिकम्स इमोशनल. सर काय तुम्ही त्याची जरा बघा, म्हणजे थोडंसं लागलेलं असेल तर आपण चढवून सांगतो, सर बघा ना किती लागलंय त्याला, जाऊ द्या सर घरी, त्याला लेक्चर नाही करायचं सर त्याला. पण इतकं पण नाही. सहानुभूती योग्य ठिकाणी योग्य आहे. पण हे लक्षात आलं का मला काय म्हणायचंय ते, की जिथे योग्य आहे ना तिथं सिंपती तुम्ही यूज करा. हे सिंपती महत्वाची आहे जीवनामध्ये. समोरच्या विषयी सिंपती पण असली पाहिजे. समोरच्या विषयी जेव्हा आपण सिंपती दाखवू तेव्हा तुमच्या विषयी तो सिंपती दाखवेल. समोरचा माणूस खड्ड्यात पडत असेल आणि त्याचं काहीतरी वाईट होत असेल, अरे वा छान, बरं झालं, माझ्याशी चुकीचं बोलायचं ना, बरं झालं पडला खड्ड्यात, बरं झालं. पण म्हणजे असंच हो, पुन्हा 2 खड्ड्यात पडू. म्हणजे खड्ड्यात पडलेल्या माणसाला उचलून बाहेर काढण्याची मनोवृत्ती नाहीये. इट्स नॉट अ मेंटॅलिटी ऑफ इंडियन पीपल. महाराष्ट्रीयन इंडियन म्हणणार आपल्या लोकांचे. पडतोय ना पडू दे, माझं काय जातंय. पण सिंपती वेगळं. सिंपती म्हणजे काय म्हणता? अजून जोरात लोटून द्यायचं आतमध्ये. हा, ही मनोवृत्ती आपली आहे. म्हणजे दुसरा जर खड्ड्याच्या काठावर पडलेला असेल, त्याला आत पडायचं नसेल, तर दुसरा त्याला मागून पुश करतो, पड खाली. म्हणजे पण त्याला असं नाही म्हणत की पुढे खड्डा आहे. माझा मुद्दा लक्षात घ्या सिंपतीवरती, की एक्सप्रेशन ऑफ अंडरस्टँडिंग अँड केअर फॉर समवन एल्स सफरिंग. एखाद्याची वेदना आहे ना, ती वेदना जास्त कशी वाढेल याच्यासाठी, म्हणजे ते मिरची काय म्हणतात, मिरच्या होत ना तसं म्हणतात आपण, आगीत तेल ओतण्यासारखं असतं ते. सिंपती राहते बाजूला. म्हणजे एखाद्याच्या घरात जर वाईट प्रसंग, एखाद्याचा ऍक्सिडेंट झाला असेल, तर त्या ऍक्सिडेंट मधनं त्याचं वेदना कशी कमी होईल हे करण्यापेक्षा आपण व्हिजिटर्स म्हणून जातो आणि त्याला सारखं विचारतो, अरे मग तू कसा पडला सांग ना जरा, अरे तू कसा पडला ते सांग ना. त्याला असं नाही म्हणत, अरे तुझी वेदना बरी होईल लवकर, तू लवकर कॉलेजला परत येशील, तुम्हाला लवकर कॉलेजला दिसशील लेक्चर मध्ये. उलट बोलतो आपण, अरे किती लागलंय तुला, अरे बापरे देवा. म्हणजे इट इज नॉट कॉल्ड सिंपथी. सिंपती नाहीये. तर हे माझा मुद्दा लक्षात घ्या. सिंपती म्हणजे काय, तर हे या गोष्टी, सिंपती म्हणजे सहानुभूती हे शाब्दिक करते, पण केअर करणं दुसऱ्याची. आपल्या घरामध्ये एखादा माणूस आजारी पडला तर आपण सगळ्यांना बाहेरच्यांना इतकं चढवून सांगतो, म्हणजे त्याला थोडंसं लागलेलं असतं किंवा थोडासा आजारी, थोडासा सर्दी खोकला येतो, आपण असं सांगतो जसं काय मलेरिया वगैरे झालाच का काय, ओके, नाही तर कोरोना झाला का काय. अरे इतकं काही गरज नाही ना. मला मुद्दा लक्षात घ्या, सहानुभूती फार महत्वाची आहे. पुढे जाऊया. the president had sent a message of sympathy to the relatives of the dead soldier. Next example: I don't have much sympathy for her. I think she has brought her troubles on herself. Let's see next activity. 2. Have a group discussion on the topic the need of soft skills at workplace. Use the following points and बघा, हॅव अ ग्रुप डिस्कशन ऑन द टॉपिक द नीड ऑफ सॉफ्ट स्किल्स. 2 स्किल्स आहेत, हार्ड स्किल आणि सॉफ्ट स्किल्स. इफ यू डेव्हलप युअर सॉफ्ट स्किल्स देन यू कॅन डू एनिथिंग. हार्ड स्किल्स म्हणजे काय, मेकॅनिकली माणूस तयार होतोय, पुस्तकी किड्याने व्हायचं. प्रॅक्टिकल सेन्स महत्वाचा आहे. एखादी गोष्ट जी आपल्याला करायची, जर फॉर एक्झाम्पल इफ यू हॅव टू लर्न रायडिंग अ बायसिकल, सायकल शिकायची असेल तर सायकल शिकण्याचं
एखादं पुस्तक आणून सायकल माणूस शिकेल का? जसं पोहणं आहे स्विमिंग पूल मध्ये, तर प्रत्यक्ष उडी मारल्याशिवाय आणि प्रत्यक्ष पाठीमागे पाय झटकल्याशिवाय स्विमिंग पूल मध्ये आपण पुढे जातो का? जर काठावर बसलेल्या माणसाला जर पोहायला सांगायचं तर तो पोहायचं कसं याचं पुस्तक घेऊन बसेल का स्विमिंग पूल मध्ये? नाही. तो प्रत्यक्ष स्विमिंग पूल मध्ये उडी मारेल, तो पाठीमागे पाय झटकेल, तेव्हा तो पुढे पुश करेल. एम आय राईट तनया? यू आर अ व्हेरी गुड स्विमर. म्हणजे त्याच्यामुळे सांगायचं म्हणजे स्विमिंग इज द बेस्ट एक्झाम्पल फॉर सॉफ्ट स्किल्स. व्हॉट आय एम टेलिंग यू. ओके, कुठलीही गोष्ट ही सॉफ्ट स्किल नाही ते. जसं परीक्षा आहे बोर्डाची, सरांनी खूप किती सांगितलं की लिहायची प्रॅक्टिस करा, प्रश्नपत्रिका सारख्या सॉल्व्ह करा, वाचून काढा. हे विद्यार्थी जोपर्यंत स्वतः करत नाही तोपर्यंत तो पुढे जाऊ नाही शकत. मी सारखा एक शब्द वापरायचो मागच्या वर्षी पण आणि आता पण वापरतो सेशन मध्ये, सेल्फ स्टडी इज बेस्ट मेथड. एम आय राईट? 5वी पासून 10वी पर्यंत मुलांना ट्युशन्सची गरज कशी काय पडते? आता 11वी 12वी मध्ये येऊन मुलं सायन्सची पैसे भरून ट्युशन्स जॉईन करतात. एखाद्याने पुस्तक काढलं आणि त्या पुस्तकाच्या संदर्भाचा स्वतःहून स्टडी केला, तर स्वतःहून जेव्हा विद्यार्थी एखादी गोष्ट करतो आणि वाचतो तेव्हा ती त्याला जास्त चांगली समजते. शिक्षकाकडून कळतच, पण शिक्षकही कुठेतरी एका मर्यादेपर्यंत आहे. माझ्या पुढे जाऊन जर तुम्हाला एखादी गोष्ट जास्तीची मिळाली धड्यामध्ये की सर ही मी मिळवली, तर मी 100% त्याचं स्वागत करेन. आय वेलकम युअर एफर्ट्स. येस, माय स्टुडंट ट्राईड टू कलेक्ट द इन्फॉर्मेशन फ्रॉम नेट, फ्रॉम एनिथिंग, एनी सोर्सेस. याचं मी स्वागत करतो. मला कोणी शिकवलं का की 12वीचं मटेरियल नाहीये तर मग मी रडत बसलो का? हातावर हात धरून बसलो का घरात की नाही माझ्या पोरांना काय शिकवायचं, मटेरियल नाही? असं नाही. आपल्याला सोर्सेस शोधता आले पाहिजे, त्या सोर्सेस पर्यंत आपल्याला पोहोचलं पाहिजे. मुद्दा असा आहे की द नीड ऑफ सॉफ्ट स्किल्स प्लेस. सॉफ्ट स्किलचं महत्व काय? तर हे बघा, यूज द फॉलोइंग पॉइंट्स. रिटर्न अँड व्हर्बल कम्युनिकेशन, म्हणजे लेखी आणि शाब्दिक संवाद. वेज ऑफ इंटरॅक्टिंग विथ इच अदर, एकमेकांशी इंटरॅक्ट करणं. क्रिएटिव्ह ॲबिलिटी, सृजनशील क्षमता. इमोशनल इंटेलिजन्स, इंटेलिजन्स म्हणजे बुद्धिमत्ता, आणि इमोशनल म्हणजे भावनिक. आपल्याकडे इंटेलिजन्सचे खूप प्रकार आहेत. आपण एखाद्या काउन्सिलरकडे जातो ना, तो म्हणतो की तुमची आयक्यू टेस्ट करा. आयक्यू म्हणजे इंटेलिजन्स टेस्ट. तुमचा इक्यू काढा. इक्यू म्हणजे काय? इमोशनल कोशंट, भावनिक बुद्ध्यांक. म्हणजे काय? तो विद्यार्थी खरोखर कॅपेबल आहे का? त्याचं मन कसं आहे? भावनिक म्हणजे काय? त्याचं मन कसं आहे, त्याच्या मनात काय चाललंय, त्याच्या माइंड मध्ये काय प्रोसेस सुरू आहे, त्याला म्हणतात भावनिक. तुमच्या भावनांचा बुद्ध्यांक, त्याचा ॲबिलिटीचा. इंटेलिजन्स आयक्यू म्हणजे काय? तो पोरगा किती लेवलचा आहे. हायर लेवलचा असेल तर अति हुशार, मीडियम लेवलचा असेल तर मध्यम हुशार, खालच्या लेवलचा असेल तर विचारायलाच नको, मग दगड. ओके, पण या सगळ्या 4 पॉइंट्सच्या उपयोगातून आपल्याला एक शिकायचं आहे. यूज द फॉलोइंग पॉइंट्स की वी हॅव टू स्टडी नीड ऑफ सॉफ्ट स्किल्स. अंडरस्टूड? लेट अस स्टार्ट व्हिडिओ. These points are: A. Written and verbal communication. B. Ways of interacting with others. C. Creative abilities. And D. Emotional intelligence. Answer: the need of soft skills. Explanation: the need of soft skills. It is hard to say which soft skills are most important because it will vary by situation. However, this list is broadly what employers mean when they talk about good soft skills. They are, therefore, the skills that are most likely to enable you to build constructive working relationships with others or to be constructive and helpful employee. बघा, द नीड ऑफ सॉफ्ट स्किल्स लक्षात आलं इथपर्यंत? इट इज हार्ड टू से विच सॉफ्ट स्किल्स आर मोस्ट इम्पॉर्टंट बिकॉज इट विल व्हेरी द सिच्युएशन. परिस्थितीनुसार आपले जे सॉफ्ट स्किल्स आहेत ते आपल्याला महत्वाचे असतात. अँड हाऊ एव्हर दिस लिस्ट इज ब्रॉड. दिलेली लिस्ट ब्रॉड आहे, पण व्हॉट एम्प्लॉयर्स मीन वेन दे टॉक अबाउट सॉफ्ट स्किल्स, गुड सॉफ्ट स्किल्स. एव्हरी एम्प्लॉयर who has to do work, he or she should have 2 skills, hard skill and soft skill. But you do not have soft skill, only having hard skills. Will you develop? Will you do your own progress?
in life? Yes or no, my friends? Will you do your progress? तुम्ही तुमची प्रोग्रेस करू शकता का? हा? हो. अरे रिप्लाय द्या ना, येस और नो. जर तुम्ही सॉफ्ट स्किल डेव्हलप केले नाही तर तुमची प्रोग्रेस होईल का? नाही. Okay. That's why every employers talk about good soft skills, and they are the skills that are most likely to be able to build constructive working relationship. हे शब्द महत्वाचे आहेत. टू बिल्ड कन्स्ट्रक्टिव्ह वर्किंग रिलेशनशिप विथ अदर्स. कन्स्ट्रक्टिव्ह म्हणजे विधायक, वर्किंग रिलेशनशिप म्हणजे कामाशी रिलेटेड संबंध जो आहे, म्हणजे कार्य, त्याला थोडक्यात चांगला शब्द आहे कार्यसंस्कृती. वर्क कल्चर, इन शॉर्ट एक चांगला शब्द मला आठवला, वर्क कल्चर. श्रमसंस्कृती, आणि ही श्रमसंस्कृती विधायक कामातून रिलेशन बिल्डिंग करते. ज्याला रिलेशन बिल्ड करता येतात ना, तो माणूस जगामध्ये यशस्वी होतो. शिव खेरा नावाचे एक बेस्ट ऑथर आहेत, शिव खेरा. हॅव यू रेड द बुक्स ऑफ शिव खेरा? आय डोंट नो. ओशो, हॅव यू हर्ड द नेम ऑफ ओशो? हिज बुक्स आर स्पिरिच्युअल बुक्स. ओशो, शिव खेरा, असे अनेक नावं घेता येऊ शकतात, मराठीमध्ये पण आहेत. तर सांगायचा मुद्दा असा होता की या सगळ्यांकडे काय होतं, नुसतं बोलण्याचं कसब नव्हतं, विनम्रता नव्हती, तर रिलेशन बिल्डिंग करता आली. एखादा बिझनेसमन बिझनेस करतो, एखाद्या दुकानात तुम्ही जातात, दुकानदार किती गोड बोलतात माहितीये ना. कपड्याच्या दुकानात जर एखादी बाई गेली तर तिथून एक वस्तू ती विकत घेऊनच बाहेर पडते, कारण तिला दुकानदार एवढा भुरळ घालतो, बाई असं नाही, ती साडी तुम्ही घ्या, ती तुम्हाला चांगली दिसेल. अहो जाऊ द्या, ती चांगली नाहीये, ही छान साडी आहे. बघा, म्हणजे लेडीजला तर पहिले भुरळ पडते, मुलींना आणि विशेषतः तुमच्या आयांना. हे काय आहे? बिझनेसमनचं टॅक्ट आहे. कन्स्ट्रक्टिव्ह वर्किंग रिलेशनशिप, नॉट ओनली विथ वर्कर्स, अदर्स ऑल्सो. दुकानामध्ये कुठल्याही दुकानात गेला तरी समोरचा दुकानदार, का रे काबर आला रे माझ्याकडे वस्तू घ्यायला, अशा रुडली बोलतो का? ही गिव्स यू सर्व्हिस, हे लक्षात घ्या. तुम्हाला तो सर्व्हिस देतो, त्यामुळे त्याला जेव्हा सर्व्हिस प्रोव्हायडर आहे तो, तर त्याच्याशी तो तुमच्याशी चांगलाच वागणार, कोणीही दुकानदार असो. माझा मुद्दा लक्षात घ्या. हाच पॉइंट बिझनेस मध्ये पण आहे, कुठल्याही प्रोफेशन मध्ये. इफ यू टॉक पोलाइटली, इफ यू स्पीक पोलाइटली, नोबडी विल इन्सल्ट यू. कोणी तुमचा इन्सल्ट आयुष्यात नाही करत. सांगण्याची टॅक्ट असते ना. तुम्ही जर दुसऱ्याला ऑर्डर द्याल, तुला हे करायचंच आहे, नाही केलं तर मी आहे, तू हे करशील का? केलं तर तुझा फायदा होईल, असं म्हणा ना. सर, तुम्ही जर उद्या आमचं लेक्चर घेतलं नाही तर आम्ही तुम्हाला एक्झिट करू, ही भाषा असते का? सर, उद्या तुम्ही लेक्चर घेणार आहात का? हो, किती वाजेचं लेक्चर आहे सांगा ना सर, प्लीज सर. म्हणजे रिक्वेस्ट आणि प्लीज हे शब्द आले बघा, ऑन सेइंग प्रमाणे. हे जे आहे ना, हे सगळ्या गोष्टी आपण बाय वर्क, बाय नेचर आपण शिकतो मित्रांनो, लक्षात घ्या. पॉइंट कळला? जाऊ पुढे. व्हॉट इज द नीड ऑफ सॉफ्ट स्किल्स इन अवर लाईफ? एम आय राईट ऑर रॉंग? जाऊ पुढे. राईट. And these are A. Written and verbal communication. Explanation: written and verbal communication skills are almost always high on the essential skills list in any job advertisement. People with strong communication skills can build relationships from the initial rapport building through to a longer term relationship. They can listen well and vary their communication to suit the circumstances. They avoid misunderstanding and in general make any workplace work better. Next one B is ways of interacting with others. These skills such as active listening, collaboration, presenting ideas, and communicating with colleagues are all highly valued in the modern workplace. Strong soft skills ensure a productive, collaborative, and healthy work environment, all crucial attributes for organizations in an increasingly competitive world. Next one is creative ability.
Creativity is a broad ability incorporating many different skills sets, including other soft skills and technical skills. Employees with creativity can find new ways to perform tasks, improve process, or even develop new and exciting avenues for the business to explore. Creativity can be used in any role at any level. अंडरस्टूड दिस पॉइंट. व्हॉट इज क्रिएटिव्ह ॲबिलिटी? समजलं का पॉइंट? एनी हो, नीड sir. टू एक्सप्लेन अगेन? No, sir. साक्षी अंडरस्टूड? Yes. प्रिया झाली का कनेक्ट? प्रिया कळलं का? नाहीये. ठीक आहे. तर या पद्धतीने creative ability means what? The creativity is a broad ability incorporating many different skill sets, include other soft skills and technical skills. Technical skills म्हणजे काय? तांत्रिक कौशल्य. Employees with creativity can find new perform tasks, improve processes, even develop new and exciting avenues business to explore. All these skills help us developing our exposure in our business, in our profession, everything. Again, creativity can be used in any role at any level. Creativity, जो व्यक्ती सृजनशील आहे, कल्पक आहे, तो या पद्धतीने आपली क्रिएटिव्हिटी योग्य ठिकाणी ऍट प्रॉपर प्लेस तो वापरू शकत असतो. आपल्यातल्या क्रिएटिव्हिटीला वाव द्या. म्हणून तुमच्या इंग्लिशमध्ये 12th इन रायटिंग स्किल सेकंड लेसन बघा 3.2 हाऊ द स्कूल स्किल्स द क्रिएटिव्हिटी. म्हणून त्याच्यासाठी एक चांगला टॉपिक दिलेला आहे, माइंड मॅपिंग. At this current year, this topic is involved again. Last year you studied, again you will have to study mind mapping question on writing skill. Am I right? So here in this activity, Yes. you have to use mind mapping. You have to use your creativity in this mind mapping question for 12th. Mind mapping या क्वेश्चन मध्ये तुम्हाला त्याचा वापर, तुमच्या क्रिएटिव्हिटीचा, क्रिएटिव्ह ॲबिलिटीचा वापर तुम्हाला करायचा आहे. त्याचा वापर फक्त विद्यार्थ्यांना फक्त शाळेत महाविद्यालयातच होत असतो असं नसतं, तर त्यासोबतच इतर ठिकाणी पण क्रिएटिव्ह ॲबिलिटीचा वापर मुलं करत असतात. हे लक्षात घ्या मित्रांनो. ओके. पुढचे प्रश्न आपण 5:30 वाजता संध्याकाळी सेशन अरेंज केलेला आहे. त्या सेशन मध्ये पुढच्या प्रश्न इमोशनल इंटेलिजन्स पासून पुढे जाऊ आणि ते ऐकू. तर अशा पद्धतीने आपण डिस्कस केलं की what are the soft skills, why do we need soft skills, what is the importance of soft skills. So all these points are necessary for us. हे सगळे मुद्दे आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत, ते आपण समजून घेतले पाहिजे. एनी डाऊट आतापर्यंत जे शिकलो? No, sir. साक्षी, No, sir. सिद्धी, आज अनुष्का नाही आहे का कनेक्ट? हा, नाही sir. तिला लिंक पाहिली नाही वाटत तिने, पण तिला आठवण कर, तिला म्हणा संध्याकाळी 5:30 ला सेशन आहे, लिंक बघ म्हणा. हो. 5:30 ला भेटू. 5:30 मग रिमेनिंग पार्ट ऑफ द क्वेश्चन आन्सर्स वी विल डिस्कस इन 5:30 सेशन. ओके. माझ्या फ्री टाइम मध्ये मी तुम्हाला याची लिंक जनरेट करून पाठवतो, व्हिडिओची आत्ताची, मग ती तुम्हाला बघता येईल सगळी आत्ताची. ठीक आहे. ओके, भेटूया संध्याकाळी 5:30 ला. स्टॉप हिअर. आय एंड अप द मीटिंग. थँक यू सो मच. Good day. बाय बाय. गुड डे.